ज्यांना काहीही करणं शक्य नाही त्यांनी ही 11 दिवसाची सेवा आवर्जून करावी। तुम्ही 7-11 पारायण तुम्ही करू शकता। तुम्हाला जमेल त्याची सेवा करावी। ज्यांना या 11 दिवसामध्ये मासिक धर्म असेल त्यांनी अगोदर सेवेला सुरुवात केली तरीही चालेल। तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता किंवा संकल्प न करता सेवा केली तरीही चालेल। स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही 1 ते 21 अध्याय रोज वाचू शकता किंवा काही अडचण असेल तर तुम्ही 3 टप्प्यामध्ये पण सारामृत वाचू शकता। सेवा कोणत्या? तुम्ही पारायण करू शकता। तसंच शक्य असेल तर 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा, नाहीतर 11 वेळा तारक मंत्र पण तुम्ही म्हणू शकता। दत्तभावनी ही सेवा तुम्ही करू शकता। 11 वेळा हे वाचावं। घर धारण स्तोत्र तुम्ही 11 वेळा रोज म्हणू शकता। तसंच गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय दररोज वाचू शकता। दत्त सेवा स्वामी सेवा दुपारी 12 ते 12:30 या वेळेत करू नका। संकल्पयुक्त सेवा करत असाल किंवा नसाल पण नियम पाळणं गरजेचं आहे। मांसाहार वर्ज्य, परान्न वर्ज्य आहे, ब्रह्मचर्य पाळावी।